मित्रांनो, भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये T20 वर्ल्ड कपची मॅच पार पडली. परंतु अमेरिकेच्या टीममध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त भारताचे खेळाडू होते. तर असे काही खेळाडू ज्यांना भारताने नाकारले, परंतु अमेरिकेने त्यांना स्वीकारलेले आहे. तर ते खेळाडू आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, सध्या भारतामध्ये क्रिकेट क्षेत्रात खूप कॉम्पिटिशन आहे. क्रिकेट क्षेत्रात भारतामध्ये सध्या खूप खेळाडू आहेत. कसोटी संघाचा कॅप्टन शुभमन गिल हा भारताच्या T20 संघामध्ये नाही. नंतर वन डे संघाचा उत्कृष्ट खेळाडू श्रेयस अय्यर हा देखील भारताच्या टीममध्ये नाही. भारताचा उत्कृष्ट बॉलर मोहम्मद शमी हा कित्येक गेल्या काही वर्षापासून भारताच्या टीममध्ये नाही. तर असे बरेचसे खेळाडू आहेत जे भारत सोडून दुसऱ्या देशाकडून खेळतात. असे 40 खेळाडू आहेत. परंतु अमेरिकेने ज्या खेळाडूंना स्वीकारलेले आहे ते आपण पाहूया. एकेकाळी उन्मुक्त चंद हा अंडर-19 क्रिकेट संघाचा कॅप्टन होता. त्याने भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून दिला. तो आज अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे, परंतु तो अमेरिकेच्या वर्ल्ड कपच्या संघामध्ये नाही. तर असे सौरभ नेत्रावळकर हा खेळाडू मुंबईचा खेळाडू आहे. हा मुंबईकडून अंडर-19 संघामध्ये खेळला होता आणि हा मुंबईच्या रणजी ट्रॉफीमध्ये म्हणजे रणजी टीममध्ये देखील खेळलेला होता. तर तो करिअरच्या शोधामध्ये अमेरिकेला स्थायिक झाला आणि तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यास त्याने सुरुवात केली आणि आज तो वर्ल्ड कपचा भाग आहे. तर अमेरिकेचा कॅप्टन मोनाक पटेल हा याआधी गुजरातच्या लेवल क्रिकेटला खेळलेला होता, परंतु तो आता अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आणि अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे. तो आज अमेरिकेचा कॅप्टन आहे आणि अमेरिकेकडून टॉप रन स्कोरर देखील आहे. तर मोनाक पटेल हा देखील या वर्ल्ड कपचा भाग आहे. अमेरिकेचा तो सध्या कॅप्टन आहे. मिलिंद कुमार हा एकेकाळी दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळलेला होता आणि तो आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे आणि तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळतो आणि तो आता वर्ल्ड कपचा देखील भाग आहे. हरमित सिंग याला आपण वर्ल्ड कपमध्ये पाहिलेच असेल. हा एकेकाळी उन्मुक्त चंदसोबत त्यानेही भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता, परंतु भारतामध्ये खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे तो एक स्पिनर्स आहे. हरभजन सिंग प्रमाणे तो स्पिनिंग बॉलिंग करतो. तर तो आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे आणि या वर्ल्ड कपचा तो भाग देखील आहे. तर हे खेळाडू जाऊ देऊन भारताने चूक केली का? तर अजिबात नाही, कारण भारताकडे खूप असे टॅलेंट आहेत. भारताच्या तयार करण्यासाठी टीमा झाल्या तर 4 टीमा भारताच्या तयार होऊ शकतात. कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल हा सध्या बेंचवर बसलेला आहे, म्हणजे याला T20 वर्ल्ड कपच्या संघामध्ये स्थान नाही. संजू सॅमसन हा सध्या बेंचवर बसलेला आहे. श्रेयस अय्यर हा भारताच्या टीममध्येच नाही. तर असे भरपूर खेळाडू भारताकडे आहेत, परंतु USAची टीम सध्या तयार होत आहे. त्यांची नवीन टीम तयार होत आहे. त्यांना हवे आहेत टॅलेंट, त्यांना हवे आहेत अनुभव आणि या भारतीय खेळाडूकडे अनुभव आणि टॅलेंट आहे. तर भारताने हे खेळाडू नाकारलेले आहेत आणि UAE संघाने हे खेळाडू स्वीकारलेले आहेत. हे म्हणले तर वावगे ठरणार नाही. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? तर ही खेळाडू भारताकडून खेळू शकले नाहीत, परंतु हे खेळाडू अमेरिकेकडून वर्ल्ड कप खेळले. तर मित्रांनो, हा यापैकी कोणता खेळाडू भारताकडून क्रिकेट खेळला असता? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.